चले सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे रामा राम राम हरे हरे, हरे रामा राम हरे कृष्ण हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। तंदुल की गले से लगाए लटा और झारी हाथों में लेके, तंदुल की टोकरी गले से लगा के लोटा और झारी हाथों में लेके, जाते जाते मुख में जाते जाते सुदामदेव नामस्मरण करत करत निघालेले आहे. पोट पाठीला चिटकलेला आहे. मुक्काम दरमुक्काम करत करत बरोबर 4 वाजायला 10 द्वारपाळ आहे. आणि द्वारपाळ काही साधे नव्हते. यवतमाळ मध्ये कोणती गिरणी आहे काय सांगा. मी तर विचारच करून राहिलो. काय म्हणत असतील आमच्या. आता राजाचे सेवक म्हटल्यानंतर खाते पिते. सगळे तुपाचे लाडू, त्यातल्या त्यात आता हिवाळा. आणि समोर सुदामा मात्र पोट पाठीला चिटकलेलं. आणि दोघेही असे, मी तर म्हणतो असा हात जर लावला तर रक्त निघल का काय. दोघांनी आपल्या काठ्या आडव्या केल्या. राजसेवक आहेत पण द्वारकाधीशांचे आहेत. नम्रता आहे. हे ब्राह्मण देवता आमचा नमस्कार आहे. त्यावेळेला सुदामदेवानं सांगितलं, माझा बालपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा. मी भेटण्यासाठी आलेला हो. मला काही लागत नाही. माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी मी मागण्यासाठी आलो. नाही 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 नाही, मी मागण्यासाठी आलो नाही.
बालपणीचा मित्र माझा झाला द्वारकेचा राजा. ब्राह्मण देवता, आपण इथे थांबा, कारण भगवंताच्या विश्रांतीची वेळ आहे. आम्हाला त्यांचा विचार करावा लागतो. एक द्वारपाळ आता मात्र भगवंतासाठी निघालेला आहे. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दरबार में विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच करके आस करके आया हूँ. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. जय द्वारकाधीश. भगवान परमात्मा म्हटले काय? त्या वेळेला भगवान परमात्मा विचारतात. त्यांनी सांगितलं, पोट पाठीला चिटकलेलं आहे, अंगावरती कसं तरी वस्त्र आहे, म्हणे तुमच्या बालपणाचा मित्र आहे. भगवान परमात्मा उठून उभे राहिले. बालपणाचा मित्र माझा? हा प्रभू, तुमच्या बालपणाचा मित्र म्हणे. पण त्यांनी काही नाव सांगितलं का? हा प्रभू, आठवलं प्रभू, ब्राह्मण वेशामध्ये आहे प्रभू, पोट पाठीला चिटकलेला आहे प्रभू. असं वाटतंय आपल्या द्वारकेमधला तो नाहीच आहे, पण तुमच्या बालपणातला मित्र. हा प्रभू, तुमच्या बालपणातला मित्र. अरे पण काही नाव वगैरे सांगितलं? हा प्रभू, सांगितलं प्रभू. म्हणे तुमच्या बालपणातला मित्र प्रभू. अरे हो, पण नाव वगैरे? हा प्रभू, बालपणातला मित्र म्हणे. हा प्रभू, पोट पाठीला चिटकलेला आहे प्रभू, हातातनी काठी आहे, बालपणाचा मित्र. अरे पण नाव वगैरे सांगितलं का? हा तेच सांगतोय प्रभू, सांगितलं प्रभू. काय? सो 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 हा प्रभू, सुदामा म्हणे. सुदामा ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है. भगवान परमात्मा धावले, एकदम सुदाम देवाला आलिंगन केलं. सगळ्या देवतांनी पुष्पवृष्टी केली. द्वारकेतले लोक पाहत राहिले, धन्य आहे तो सुदामा, धन्य आहे सुदामा.
सुदामा, सुदामा, किती दिवस झाले रे सुदामा, किती दिवस झाले. एकमेकाच्या खांद्यावरती दोघा मित्रांनी आसू टाकले. भगवंताने सांगितलं, सुदामा, माझी आठवण तुला आली नाही. अरे असं काय बोलतोस, तुझी आठवण आली म्हणून तर एवढ्या लांब चालत आलो. रुक्मिणी मातेला असं वाटलं कोणता मित्राला काय सांगावं, पादुका हा पायात घातल्या नाही, काही नाही. रुक्मिणीला सुद्धा आश्चर्य वाटलं. बघितला कोण असा मित्र असेल, कोण असा पाहुणा असेल. द्वारकाधीशाने आपल्या सुदामाला आपल्या मित्राचा हात धरला आणि आपल्या राजवाड्यामध्ये घेऊन येतात. सुदामदेव, सगळ्या रुक्मिणी माता, सत्यभामा, मित्रवंद्या, भद्रा, कालिंदी, सगळ्या एक एक करून सगळ्या द्वारकेमध्ये हलचल बसली. अरे कोणी द्वारकाधीशांचा मित्र, बालपणीचा मित्र आला म्हणे. भगवंतानी आपल्या मित्राला आपल्या आसनावरती बसवलं. ओ बराबर पे अपने सुदामा बैठाए, बराबर पे अपने सुदामा बैठाए. चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे, जरा तुम सुदामा, महिमान कैसा अजीबा गया. सुदामा, सुदामा. तेवढ्यामध्ये रुक्मिणी सत्यभामा हातामध्ये सोन्याचं पात्र घेऊन येते. सुदाम देवाच्या चरणाचं प्रक्षालन केलं जाते. सुदामा म्हणतो, हे काय आहे. भगवान परमात्मा आपल्या सगळ्या संसाराला शिकवतात की मी एवढा मोठा राजा आहे, परंतु संत घरी आल्यानंतर कसं पूजन करावं, कसं स्वागत करावं, साधूचं कसं स्वागत करावं. आणि द्वारकाधीश रुक्मिणी माता साक्षात ताड घेऊन येते, चरण प्रक्षालन करते. देखे सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा रोवे. हाथ परात छो नहीं, नैनन से जल से पग धोवे. सुदाम देवाच्या चरणाच्या अभिषेकात अभिषेक केला. हे सुदाम देवाचं त्यागाचं पूजन आहे. हे सुदाम देवाच्या भक्तीचं पूजन आहे. हे सुदाम देवाच्या एकनिष्ठेचं पूजन आहे. आणि भगवान परमात्मा द्वारकाधीश आता सुदाम देवाजवळ बसतात. सगळ्या पत्न्या येतात, नमस्कार करतात. एक 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 करून नमस्कार करते. सुदामा म्हटला, हे सगळे लोक भगवान म्हटले आपल्याच घरचे आहेत. एवढे ते म्हणजे खूप आहे, 16,108. कृष्णा, एवढं वेळ जर समजा दर्शन लागलं तर हे पंढरपूरची तर बारीच होईल. मग असं करणं, सगळ्यांवरचा तू नमस्कार मला कर. द्वारकाधीश साक्षात आता सुदाम देवाला नमस्कार करतात आणि सुदाम देव आशीर्वाद देतात. देवाला सुद्धा आशीर्वाद देण्याची ताकद या भारताच्या साधू मध्ये आहे. म्हणून या देशाच्या पाठीवरती देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे. द्वारकाधीशाने विचारलं, सुदामा, हे सगळे आपल्या घरचे, तुझं काही लग्न वगैरे झालं का नाही? सुदामा म्हटलं, एवढ्या लोकात विचारत असते का? नाही विचारतोय लग्न वगैरे. तुला तर माहित आहे ना कृष्णा,
अरे लग्न करण्याची इच्छा नव्हती, परंतु आई वडिलांनी जबरदस्तीने लग्न करून दिलं. तुझ्या भाभीचं नाव सुशीला आहे. भाभीचं नाव सुशीला म्हटल्याबरोबर लहान मुलासारखा हात पुढे केला. भाभीनं माझ्यासाठी काय पाठवलं ते दे. सुदामाच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं जग बदललं, परंतु माझा कृष्ण बदलला नाही, माझा काना बदलला नाही. लहान मुलासारखा हात पुढे करतो, भाभीनं काय पाठवलं म्हणून विचारतो. परंतु हे वैभव बघून सुदामाला आपल्या आणलेल्या पुतळीची लाज वाटली. जीवाजवळ आहे तरी काय भगवंताला द्यावं, असं कोणतं कर्म आहे. परंतु भगवान परमात्मा कृपा जीवावरती करतो. माझ्यासाठी काय आणलं ते दे. आम्ही प्रपंचासाठी खूप केलं, परंतु आतापर्यंत आम्ही जीवनामध्ये त्या ईश्वरासाठीच काय केलं ते सांगा ना. पंडित मिश्रानं सांगितलं म्हणून आम्ही महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकतो, पण ते डोकं दुखू नये म्हणून. एक बाई म्हटले, बाई पाणी टाकते पोटच दुखणं बंद झालं. देवासाठीच कोण कर्म करत. आपल्या प्रपंचासाठी, आपलं दुःख जाण्यासाठी तर सगळेच जातात. सुदामा जवळची ती जी पुतळी आहे, ती भगवंतानी ती पुतळी हिसकावली, एकदम काढली त्याच्यात तिथून. एक एक गाठ सोडली. भगवान परमात्मा या जीवाची एक एक गाठ सोडत असतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अहंता, ममता, अभिनिवेश या सप्त गाठी हा ईश्वर त्या जीवाच्या सोडून टाकतो. आणि एक वेळ गाठ सोडली की बास, हा जीव मात्र त्या भगवान परमात्म्याच्या सुखात प्राप्त होतो. माझ्या द्वारकाधीशाने ती पुतळी सोडली. बघितलं तर वेगवेगळ्या रंगाचे ती पोहे. त्याच्यातून कळालं एवढे पोहे पाठवण्यासाठी सुद्धा परिस्थिती नाही, पण भाभीनं माझ्यासाठी पाठवलं. असा मित्र सुदामा आहे. मी सुदामाला देणार, परंतु कोणाला कळू देणार नाही. देव देतो, परंतु काय देतो ते कोणालाच कळू देत नाही. अरे ज्या सुदामाला दिलं त्या सुदामालाही माहित पडलं नाही काय दिलं म्हणून. देव देतो. भगवंताने एक मूठ घेतली, आपल्या तोंडात ते टाकले आणि सांगितलं, सुदामा या मृत्यू लोकातलं सगळं ऐश्वर्य मी तुला देऊन टाकतो एका मुठीत. दुसरी मूठ घेतली, दुसरी मूठ घेतली आणि दुसरी मूठ घेऊन संकल्प केला, सर्व स्वर्ग लोकातील ऐश्वर्य मी माझ्या सुदामाला देतो म्हणून दुसरी मूठ सुद्धा तोंडात टाकली. तिसरी मूठ हातात घेतली. आता सर्वस्व आता भगवान परमात्मा आता आपल्या वैकुंठातलं सुद्धा देण्यासाठी संकल्प करतात. परंतु रुक्मिणीला कळालं आणि हात पकडला. सगळंच त्या सुदाम्याला देऊन टाकतात. तुम्ही काय तसेच राहतात काय? तुम्हाला कोण नाही का? हे कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून भगवान परमात्मा रुक्मिणीकडे पाहतात आणि रुक्मिणी बोलली नाही, फक्त डोळ्यानं बोलली. बाया डोळ्यानं लय बोलतात. भगवान परमात्मा ही डोळ्यानंच बोलले. याच ब्राह्मणाच्या कुळातल्या एका ब्राह्मणानं तुझी चिठ्ठी आणली होती म्हणून तू द्वारकेची राणी झाली. डोळ्यानंच बोलले. ते म्हटले, हो सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला लेकर बाळ आहेत ना. डोळ्यालाच. पण हे दुसऱ्याला कोणाच कळत नव्हतं. दोघाची भाषा दोघाला कळते. तेवढ्यात मी सुदामा म्हटला, अरे काना 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 हे खाऊ नको, अरे हे कच्चे. भगवान म्हटले, तू म्हणतोस ना नाही खात. आणि वरून वरून रुक्मिणी म्हणते, बायाने वरून वरून पॉलिश लय मारता येते. सगळं तुम्हीच खाता, आम्हाला काही प्रसाद देता का नाही? वरून वरून. आतमधून म्हणलं, सगळंच देता का काय? डोळ्यानं सगळंच देता काय? आणि वरून वरून शब्दानं सांगितलं, आम्हाला काही प्रसाद देता का नाही? बाया वरून वरून पॉलिशा मारतातच.
सुदामा म्हटल्यानंतर भगवान म्हणतात, सुदामा तू म्हणतो ना नाही खाणार. रुक्मिणी मातेने ती पोटळी घेतली, सगळ्यांना तो प्रसाद आणलेले पोहे त्या सुदामांचे त्या प्रसादामध्ये टाकून द्याल, सगळ्याला हा प्रसाद मिळेल. शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा भगवान परमात्म्यासोबत आता सुदामजी रात्रभर आहेत, गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आणि 4 वाजलेले आहेत. सकाळी लवकर उठले, 4 वाजताच आवरलं सुदामानं. सुदामा म्हटला, द्वारकाधीश येतोय मी आता. भगवान म्हटले, अरे थांब ना आता जरासा. नाही नाही लगेच गेलो पाहिजे, कारण 4 वाजले, ग्रंथाचं पूजन करायचं आहे, घरी मुलं वाट पाहून राहिले, सगळ्यांचं दर्शन व्हायला पाहिजे. सुदामदेव जाण्याची तयारी करतात, भगवान सुद्धा जाण्याची तयारी करतात, परंतु सुदामदेवाला मात्र भगवंतानं काही दिलेलं दिसलं नाही. आणि सुदामाच्या मनातही काही आलं नाही की भगवान परमात्म्याजवळ एवढं आहे पण मला काही दिलं नाही. तो सुदामा आहे. आणि सुदामदेव मात्र आता निघाले, भगवान परमात्मा सार करतात. बघता बघता सुदामदेव निघूनही गेले, परंतु सुदामदेव त्या नगरीत गेले. बघितलं तर पुन्हा द्वारकीत आलो की काय असं वाटलं. राहू द्या राहू द्या राहू द्या, आता राहू द्या पूजेलाच राहू द्या, राहू द्या राहू द्या. पुन्हा द्वारकेत आलो की काय असं वाटलं, परंतु रस्ता